तर शिवसेना वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे। शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। केंद्रात एक आणि राज्यात एक भूमिका नको, महाराष्ट्र अखंड राहिलाच पाहिजे अशी घोषणाबाजी शिवसेना आमदारांनी केली। नाना पटोलेंच्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं त्यांची व्यंगचित्रातून खिल्ली उडवली। शेख चिल्ली म्हणून व्यंगचित्राचं पोस्टरचं शिवसेनेनं व्यंगचित्र असलेलं पोस्टर शिवसेनेनं झळकावलं आणि विदर्भाच्या याच मुद्द्यावर विधानसभेत देखील गोंधळ झाला। त्यामुळे कामकाज जे आहे ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय। एकूणच विधिमंडळात विदर्भवाद पेटणार आता असंच दिसतंय। आणि याच मुद्द्यावर शिवसेना आमदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। अखंड महाराष्ट्रावरनं आज गदारोळ झाला आणि विधानसभेचं कामकाज तहकूब झालंय दिवसभरासाठी। प्रतापजी, राजदंड पळवण्यापर्यंत मजल गेली शिवसेनेची। राजदंड आम्ही अजूनही सभागृहाच्या बाहेर आमच्या सदस्यांनी सगळ्यांना नेला असता, परंतु मुख्यमंत्र्यांनी आमचं स्पष्टपणे हेच म्हणणं आहे की ह्या सभागृहामध्ये हा अखंड महाराष्ट्र राहील ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची कायम भूमिका आणि जोपर्यंत ही भूमिका स्पष्ट करत नाही राज्याचे प्रमुख म्हणून आणि रावसाहेब दानवे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कदापि सभागृह चालू करणार। 12 ऑगस्टला पुन्हा लोकसभेमध्ये हा प्रस्ताव येणार आहे, नाना पटोलेंनी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे। काय शिवसेनेची नेमकी भूमिका राहील? शिवसेनेची केंद्रामध्ये काय भूमिका आहे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी जाहीर करतील, परंतु ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव किंवा अशा प्रकारचा वक्तव्य जर कोणी करत असेल तर शिवसेनेचे सत्ताधारी आमदार म्हणून आम्ही तो हाणून पाडू। मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट करणं गरजेचं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करणार नाही, परंतु त्यांनी जे काही नियम आहेत एकसंघ राज्याचे ते त्यांनी वाचून दाखवले। जसं आता प्रताप सरनाईक म्हणाले की जोपर्यंत रावसाहेब दानवे या संपूर्ण महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची माफी मागत नाही आणि दुसरं हा अखंड महाराष्ट्र राहणार अशी खात्री, विदर्भासहित महाराष्ट्र अखंड राहणार अशी खात्री जोपर्यंत मुख्यमंत्री विधानसभेच्या सभागृहात देत नाही तोपर्यंत शिवसेना आक्रमक राहणार। त्याचा संघर्ष सुरू राहणार आहे आणि शिवसेनाचा भूमिका हीच आहे की रावसाहेब दानवेंनी अखंड महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जनतेची माफी मागितली पाहिजे, तोपर्यंत शिवसेना हे सभागृह चालूच देणार नाही अशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांनी ठरवले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजीसह हेमंत बिर्जे, महाराष्ट्र मुंबई।